Yesterday I sent you the problem and solution. Problem number 3. ओके. फोटो काढून प्रॉब्लेम पाठवलं तर त्याच्यातल्या फिगर्स वगैरे तुमच्या लक्षात येत नाहीत, म्हणून मग काय केलं, मी स्वतः टाईप केला, छोटा प्रॉब्लेम टाईप केला आणि तो तुम्हाला पाठवला आहे. ओके. सो टुडे वी विल डिस्कस द प्रॉब्लेम नंबर 3 ऑफ लिक्विडेशन. श्री आर.बी. थोरात is appointed as liquidator of a company in voluntary liquidation. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड दिलेली आहे, कॅपिटल आहे, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, डिबेंचर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, लायबिलिटीज फॉर परचेसेस. ओके. सो नाव टेक पेन्सिल और पेन अँड राईट डाऊन द लिस्ट नंबर्स ऑफ ऑल ॲटम्स. ओके. सो कॅपिटल ही काय असते, इक्विटी शेअर कॅपिटल, लिस्ट ई असते, ई, तिथे ई लिहा. ओके. देन प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आपण ते डेटर्समधून लेस करतो, त्यामुळे ते आत्ता काही लिहायची आवश्यकता नाही. देन बँक ओव्हरड्राफ्ट लिस्ट बी. बँक ओव्हरड्राफ्ट सिक्युरिटी दिलेली आहे म्हणून लिस्ट बीमध्ये आहे. देन लायबिलिटीज फॉर परचेसेस लिस्ट ई. ई कशासाठी असतं, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. ओके, लिहिलं. देन नाव ॲसेट साईड, मशिनरी लिस्ट ए. खरं तर मी ॲडजस्टमेंट वाचूनच तुम्हाला सांगायला पाहिजे, पण वेळ जातो, व्हिडिओ मोठा होतो, मला बाकीच्या क्लासेसना पण व्हिडिओ पाठवायचे असतात, अपलोड होत नाहीत म्हणून. मशिनरी ए लिस्ट ए काय आहे, ॲसेट्स नॉट स्पेसिफिकली प्लेज्ड. मशिनरी कशालाही प्लेज केलेली नाही, तारण दिलेली नाही, म्हणून लिस्ट ए. लीज होल्ड प्रॉपर्टीज लिस्ट बी. स्टॉक इन ट्रेड ए. बुक डेप्ट्स ए. लिहिताय ना तुम्ही, ए. इन्व्हेस्टमेंट ए. कॉल सिनेरियर्स ए. कॅश इन हँड ए. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा मात्र काय करत असतो आपण, डेफिशियन्सी किंवा सरप्लसला आपल्याला तो घ्यावा लागतो. आता कुठलं अकाउंट येईल ते पाहूया आणि मग त्याप्रमाणे आपण ठरवूया की प्रॉफिट अँड लॉस आपण कुठे लिहिणार आहोत. ओके. सो प्रॉफिट अँड लॉस जेव्हा बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतो तेव्हा तो काय असतो, तो लॉस असतो, बरोबर. मग जर सरप्लस अकाउंट असेल तर काय आहे की हा लॉस आहे, म्हणजे सरप्लसमधून हा लॉस आपल्याला काय करावा लागणार आहे, लेस करावा लागणार आहे. लक्षात येते. सरप्लस अकाउंट जर येणार असेल, आपल्याला माहिती नाही ना, अजून आपण प्रॉब्लेम सोडवला नाही, त्यामुळे सरप्लस आहे का डेफिशियन्सी आहे, वी डोंट नो. इफ सरप्लस इज देअर देन वी हॅव टू रिड्यूस धिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज इट इज अ लॉस. पण जर डेफिशियन्सी असेल तर मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे, machinery is valued at rupees 1,20,000. The leasehold properties at rupees 1,46,000. Investments at rupees 8,000. Stock in trade at rupees 4,000. Bad debts are rupees 4,000. Doubtful debts are rupees 8,000. Estimated to realize 4,000. The bank overdraft is secured by deposit of title deeds ऑफ लीजहोल्ड प्रॉपर्टीज. बघा, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून मी काय सांगितलं होतं तुम्हाला वरती, काय लिहा, लिस्ट बी लिहा. का, कारण काय आहे की त्याला लीजहोल्ड प्रॉपर्टी सिक्युरिटी म्हणून दिलेली आहे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स फॉर टॅक्सेस अँड वेजेस रुपीज 2,000 लिस्ट सी. टेलिफोन रेंट ओईंग इज रुपीज 160. आता टेलिफोन रेंट आहे बघा इथे. लिस्ट ई कशाशी रिलेटेड आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. सो यू आर रिक्वायर्ड टू मेक आउट स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज रिगार्ड क्रेडिटर्स अँड कॉन्ट्रीब्युटरीज अँड डेफिशियन्सी ऑर सरप्लस अकाउंट. आपल्याला माहिती नाही डेफिशियन्सी आहे का सरप्लस आहे, आणि म्हणून आपण काही सांगू शकत नाही. ओके. नाव कळला का प्रॉब्लेम, काय काय लिहायचं आहे, कसं सोडवायचं आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, आता सोल्युशन काढते मी. सोल्युशनमध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स,
तुम्ही आखून घेतलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 2 कॉलम. ओके. ॲसेट्स अँड इस्टिमेटेड व्हॅल्यू. आता फर्स्ट काय असते आपले, ॲज इट इज लिस्ट ए असते. ॲसेट्स नॉट स्पेसिफिकली प्लेज्ड ॲज पर लिस्ट ए. बरोबर. आता इथे घेत असताना आपण बॅलन्स शीटमधल्या सगळ्या ॲसेट्स घ्यायच्या. सुरुवात कशाने करायची नेहमी, कॅश इन हँड. कॅश इन हँड काय आहे हे बघा 2000. बघा तुम्ही प्रॉब्लेम लिहिलेला असेल, तुमच्याकडे असेल तो. ट्रेड डेटर्स किती आहेत, ट्रेड डेटर्स 1,20,000 आहेत, 1,20,000. पण डेटर्समधून इथं आपण काय केलं आहे, डाऊटफुल डेट्स 8,000 आपण काय केले, लेस केले. मी ब्रॅकेटमध्ये लिहायचं राहिलं माझ्या हातून. 1,20,000 मायनस 8,000. आउटरला किती घेणार आपण, 1,12,000. ओके. देन कॉल्स इन ॲरियर्स आहेत का, कॉल्स इन ॲरियर्स दिसत आहेत बघा 10,000. ओके. देन स्टॉक इन ट्रेड किती आहे, इथे दिलेला आहे बरोबर 4,000. स्टॉक किती दिला आहे, 4,000. आणि मशिनरी बरोबर सांगितले ना मी तुम्हाला सगळं. मशिनरी आहे 1,20,000. कुठल्या व्हॅल्यूज घेतल्या आपण, रिअलायझेबल व्हॅल्यूज घेतल्या. बरोबर, की ज्या ॲसेट कुणालाही प्लेज केलेल्या नाहीत, कुणालाही तारण म्हणून दिलेल्या नाहीत, या सगळ्या ॲसेट लिस्ट एमध्ये घेतल्यात. बॅलन्स शीटला सगळ्या ॲसेट लिस्ट एलाच आहेत. फक्त एकच ॲसेट आहे की जी बी लिस्टला आहे, ती आहे लीज होल्ड प्रॉपर्टीज. बरोबर, ती लीज होल्ड प्रॉपर्टी आपण काय केली होती, तारण म्हणून दिलेली होती. ओके. सो नेक्स्ट पेज. हे बघा आता ॲसेट स्पेसिफिकली प्लेज्ड ॲज पर लिस्ट बी. आपण काय करतो इथे नेहमीप्रमाणे 1 2 3 4 5 6 असे कॉलम काढतो की नाही. मग आता याच्यामध्ये मी मुद्दाम तिथे लीज होल्ड लिहिलेला आहे. लिस्ट बी आहे ती तारण दिलेली आहे, लीज होल्ड प्रॉपर्टी. फर्स्ट कॉलममध्ये काय लिहितो आपण, इस्टिमेटेड रिअलायझेबल व्हॅल्यू रुपीज 1,46,000. बरोबर. आता एक मिनिट हां, इस्टिमेटेड रिअलायझेबल व्हॅल्यू 1,46,000 दिलेली लीज होल्ड प्रॉपर्टीची ॲडजस्टमेंटमध्ये. ओके. ड्यू टू सेक्युअर्ड क्रेडिटर्स आपण तारण म्हणून किती क्रेडिटर्सना किती रुपयाला दिलेली आहे ती 36,000ला. बरोबर आहे बघा इथं 36,000. मग आता आपल्याकडे त्याचे पैसे येणार आहेत 1,46,000 आणि लायबिलिटी मात्र फक्त किती आहे 36,000. म्हणजे 1,46,000 मायनस 36,000 सरप्लस येईल ना, पैसे शिल्लक राहतील. डेफिशियन्सीमध्ये आपण लिहिणार नाही, आपण कशामध्ये लिहिणार, सरप्लसमध्ये. म्हणजेच 1,46,000 मायनस 36,000 अमाऊंट किती आली 1,10,000. ही काय आहे आपले सरप्लस आहे. बरोबर, म्हणून आपण काय केलं, सरप्लस कॉलमला घेतले आणि हे आउटरला घेतले 1,10,000. मागची टोटल किती होती एची, हे बघा लिस्ट एची टोटल किती होती 2,56,000. बरोबर. आता इथे किती आली 1,10,000. आता नंतरचं काय असतं आपला पार्ट, की हे जे पैसे आहेत आपल्याकडं अवेलेबल झालेले, म्हणजे 2,56,000 आणि हे 1,10,000 असे 3,66,000 3,66,000 हे आपल्याला कशासाठी अवेलेबल आहेत, कोणाकोणासाठी आहेत हे पैसे द्यायला आपल्याला, इस्टिमेटेड ॲसेट्स अवेलेबल फॉर, नेहमी हेच लिहायचं, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर्स, सेक्युअर्ड बाय फ्लोटिंग चार्ज अँड अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. ह्या सगळ्यांचं आधी आपल्याला देणं द्यायचं आहे, म्हणून हे पैसे आहेत 3,66,000. मग आपल्याकडे समरी ऑफ ग्रॉस ॲसेट आपल्याला लिहावी लागते. म्हणजे आपल्याकडे ॲसेट किती आहेत ते आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं. आता काय आहे की ही 1,46,000चे ॲसेट आहेच आहे तुमच्याकडे, आहे की नाही. तारण दिलं ती नंतरची गोष्ट, ग्रॉस म्हणतो आपण, ग्रॉस म्हणजे ही ॲसेट आहे 1,46,000. आणि लिस्ट एची ही जी टोटल होती, हे बघा ही 2,56,000 ह्या ॲसेट आपल्याकडे आहेत. म्हणजेच ग्रॉस ॲसेट ह्या दोघांची टोटल जर आपण घेतली तर किती येते 4,02,000. समजलं, समरी ऑफ ग्रॉस ॲसेट. आता ॲसेटचा पार्ट संपला, ॲसेट साईड संपली, लिस्ट ए संपली, लिस्ट बी संपली. आता आपल्याला काय करायचं आहे की लायबिलिटीचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. आता म्हणून आपण काय केलं, पुन्हा असे कॉलम आखले
लायबिलिटीज, इथे ग्रॉस लायबिलिटी आणि इथे अमाऊंटचा कॉलम ॲज इट इज आपण तसाच ठेवला. आता लायबिलिटीज लिहिताना नेहमी हे वाक्यवरती लिहायचं, टू बी डिडक्टेड फ्रॉम सरप्लस ऑर ॲडेड टू डेफिशियन्सी. लायबिलिटी आहे ना, ही आपल्याला द्यावीच लागणार आहे. आणि जर काय आहे की सरप्लसमधून आपली ती कमी होणार आहे, किंवा जर आपली वरती डेफिशियन्सी असेल, म्हणजे वरती जर ॲसेटचे पैसे कमी येणार असतील, मायनस येणार असतील, तर मात्र आपल्याला ती काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणून वाक्य काय लिहायचं, टू बी डिडक्टेड फ्रॉम सरप्लस ऑर ॲडेड टू डेफिशियन्सी. आता झाल्या दोन्ही लिस्ट. आता तरी पण बी लिस्टमधलं काहीतरी राहिलेलं आहे, सिक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट बी टू द एक्सटेंट विच क्लेम्स आर इस्टिमेटेड टू बी कव्हर्ड बाय ॲसेट्स स्पेसिफिकली प्लेज्ड. म्हणजे 36,000 हे फक्त याच कॉलममध्ये लिहायचे. कुठल्या या कॉलममध्ये 36,000 लिहायचे, इकडच्या कॉलममध्ये लिहायचे नाहीत. कुठले 36,000, हे बघा हे लिस्ट बीचे. हे 36,000 आपण देणार आहोत, त्यामुळे ते फक्त 36,000 इकडे लिहायचे, या कॉलममध्ये लिहायचे नाही. देन लिस्ट सी इज रिलेटेड विथ प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत बघा 2,000 रुपये ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत, ते 2,000 बरोबर. लिस्ट सी. आता 2,000 हे 3,66,000मधून हे 2,000 गेले, अमाऊंट किती राहिली, 3,64,000, 3,64,000. पुन्हा ही अमाऊंट कुणासाठी आहे, तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स गेले बघा. मग काय लिहायचं, इस्टिमेटेड बॅलन्स ऑफ ॲसेट्स अवेलेबल फॉर डिबेंचर होल्डर्स सिक्युअर्ड बाय ए फ्लोटिंग चार्ज अँड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. सीपर्यंत झालेले, त्यामुळे डी आणि ई या लिस्टसाठीचे हे पैसे किती पैसे आहेत, 3,64,000. आता लिस्ट सी झाले, तर लिस्ट डी काय आहे, डिबेंचर होल्डर्स. केवढ्याचे आहेत डिबेंचर होल्डर्स, 1,00,000 रुपीज. हे बघा 1,00,000 रुपीज दिले. मग 3,64,000मधून 1,00,000 डिबेंचर्स गेले, किती राहिले, 2,64,000 राहिले. आता हे पुन्हा कोणासाठी आहेत, पुन्हा सगळं रामायण लिहायचं, इस्टिमेटेड सरप्लस ॲज रिगार्ड डिबेंचर होल्डर्स. ठीक आहे. मग आता हे 2,64,000 राहिले. आता लिस्ट ई. आता लिस्ट ई काय आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स कोणते आहेत, आपण ॲडजस्टमेंटमध्ये लिहिलेत, ते लायबिलिटी फॉर परचेसेस. लायबिलिटी म्हणजे आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये आहेत बघा हे 40,000. आणि दुसरी आहे टेलिफोन रेंट आउटस्टँडिंग, किती आहे, 1,60,000. दिसते का, अशी ही लिस्ट ई किती झाली, 40,160 बरोबर. मग अमाऊंट किती शिल्लक राहिली आता, 2,64,000 मायनस 40,160 किती झाले, 2,23,840. 2,23,840 रुपये आता आपल्याकडे आहेत. आपली सगळी देणी देऊन झालेली आहेत बरोबर. आता लिस्ट आहे जी. आता जी लिस्ट कशाशी असते रिलेटेड, being the difference between gross assets and gross liabilities issued and called up capital as per list G. आपले कॅपिटल जे आहे इश्यूड कॅपिटल त्याच्याशी रिलेटेड जी असतं. आता जी जे आहे किती आहे, 1,60,000 आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 1,60,000 आहे. बघा म्हणजे सगळं देणं देऊन, 2 प्रॉब्लेम आपण डेफिशियन्सीचे घेतले होते, हा तिसरा प्रॉब्लेम मी सरप्लसचा घेतला. सगळं देणं देऊन इक्विटी शेअर होल्डर्सचे पण 1,60,000 आपण दिले. आणि आपल्याकडे हे बघा इक्विटी शेअर कॅपिटल लिस्ट जी प्रमाणे दिलं, काय आहे 1,60,000 किती राहिले, 63,840 रुपये आपल्याकडे सरप्लस राहिलेला आहे. काय राहिला आहे, सरप्लस राहिलेला आहे. एवढे पैसे शिल्लक आहेत. आता आपल्याला सरप्लस अकाउंट काढायचं आणि सरप्लस अकाउंटची टोटल ही 63,840 आली. म्हणजे जर टॅली झाला तरच आपला प्रॉब्लेम काय आहे, करेक्ट आहे. आपण आत्तापर्यंत डेफिशियन्सी किंवा सरप्लस अकाउंट आपण ओपन केलंच नाही. आता या लेक्चरला मात्र आपण काय करणार आहोत, सरप्लस अकाउंट आपण ओपन करणार आहोत. ओके, आता पाहूयात आपण. हे बघा सरप्लस अकाउंट लिस्ट एच. आता सरप्लस आहे याच्यामधून काय होईल आपल्याला, की जे काही ॲटम सरप्लसमधून मायनस होऊ शकतात, म्हणजे लॉस काय करायचा, मायनस करायचा. एक्सपेंडिचर काय करायचे, मायनस करायचे. आणि सरप्लसमध्ये ॲड काय होईल, प्रॉफिट किंवा ॲसेट आपल्या रिव्हॅल्युएशन करताना ज्या काही जास्तीची अमाऊंट असेल ती काय होईल, ॲड होईल. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते, सरप्लसमध्ये काय होईल लेस,
की ज्याच्यामुळे आपला एक्सपेंडिचर किंवा आपला लॉस आहे तो सरप्लसमधून काय होईल, लेस होईल. आणि ॲसेट रिव्हॅल्युएशन करताना आपला जर काही प्रॉफिट आला किंवा जास्तीचे पैसे आले तर ते मात्र काय होतील, ॲड होतील. म्हणून सरप्लस अकाउंट काढत असताना नेहमी 2 ॲटम लिहायचे. हेडिंग काय लिहायचे, ॲटम्स रिड्युसिंग सरप्लस एक हेडिंग झालं, आणि सेकंड असतं ॲटम्स काय आहे, कॉन्ट्रीब्युटिंग सरप्लस. बरोबर. आता तुम्ही बघितलं की आपल्याला काय आहे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता. मग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस असतो तेव्हा तो काय असतो, आपला लॉस असतो. मग हा लॉस आपल्याला सरप्लसमधून काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. बरोबर. मग आता बघा, पहिल्यांदा मी काय लिहिलेलं आहे की ॲटम्स रिड्युसिंग सरप्लस. आता याच्यामध्ये काय येणार आहे की एक्सेस ऑफ कॅपिटल अँड लायबिलिटीज ओव्हर ॲसेट्स, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बघा 70,000. अरेच्छा, कुठं दिलं नाही का मी, इथं अमाऊंट आली नाही, सॉरी या फोटोमध्ये आउटर कॉलमचं आलं नाही. परत एकदा फोटो काढू का आणि टाकू का, थांब मला बघू दे. आलं होतं खरं, ठीक आहे. आउटरला लिहा तुम्ही 70,000. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ऐका आणि आउटरला 70,000 लिहिले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आउटरला 70,000. देन इस्टिमेटेड लॉसेस नाव रिटर्न ऑफ फॉर विच प्रोव्हिजन हॅज बीन मेड फॉर द पर्पज ऑफ प्रिपेरिंग द स्टेटमेंट. आता ज्याच्यामुळे आपला लॉस झाला, म्हणजे समजा जे कमी किमतीला विकलं आपल्या ॲसेट्स त्या सगळ्या घ्यायच्या. कोणत्या, आता इन्व्हेस्टमेंट बघा केवढ्याची होती, 12,000ची. आपण केवढ्याला विकली, 8,000ला, म्हणजे आपला लॉस किती झाला, 4,000. देन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स फॉर टॅक्सेस अँड वेजेस, हा आपल्याला द्यावा लागला, खर्च झाला. एक्सपेंडिचर पण मी म्हटलं ना तुम्हाला, एक्सपेंडिचर पण लिहायचे 2,000. आणि लिस्ट ईचे क्रेडिटर्स होते बघा, टेलिफोन रेंट आउटस्टँडिंग, हे आपल्याला द्यावं लागलं 160चे. म्हणजे टोटल आपल्याला खर्च किती द्यावा लागला, 4 आणि 2 6,160. म्हणजे वरती 70,000 ॲसेट होती, प्रॉफिट अँड लॉस होता. 70,000मध्ये हा काय झाला, 6,160 ॲड झाला, 76,160. मी पुन्हा फोटो काढून तुम्हाला सेंड करते. 76,160. देन ॲटम्स कॉन्ट्रीब्युटिंग टू सरप्लस. आता याच्यामध्ये काय आहे की पुन्हा मशिनरी, आपण मशिनरी 1,20,000ची होती, सॉरी मशिनरी केवढ्याची होती, 60,000ची होती. आपण केवढ्याला विकली, 1,20,000ला, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 60,000 फायदा झाला. त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी 1,46,000च्या रिअलाईज झाल्या, आणि देणं मात्र किती होतं, फक्त 80,000. बरोबर. त्यात फायदा किती झाला, 66,000. देन स्टॉक 2,000चा होता, 4,000 आले. एक मिनिट, स्टॉक केवढ्याचा होता, 2,000, आणि स्टॉक इन ट्रेड 4,000. बरं, 2,000. ठीक आहे. डेटर्स केवढ्याचे होते, डेटर्स बघा ॲसेट साईडला बुक डेट्स 1,20,000, आणि त्याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स किती केली होती आपण, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमध्ये आहे 4,000, आणि डाऊटफुल डेट्स होते 8,000, आणि इस्टिमेटेड टू रिअलाइज 4,000. बरोबर. म्हणजे प्रोव्हिजन 4,000ची केली आणि डेप्स झाले 4,000, असे टोटल 8,000 आपलं बॅड डेट्स होते. रिअलाइज किती झाले, 1,00,000 किती झाले, एक मिनिट, 1,12,000. बरोबर की नाही, 1,12,000. इथे जरा थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे तुम्ही नीट करा, 1,12,000. मग अशी टोटल आली ह्या सगळ्यांची 60,000. इथे पण 2,000च आहेत फक्त, मी परत एक फोटो काढून पाठवते तुम्हाला. इथे 2,000च आहेत, म्हणजे 66,000, 60,000, 2,000 आणि 1,12,000. बरोबर. अशी टोटल आली 1,40,000 आउटरला, आणि ह्या सगळ्या वरचे जे 76,160 आहेत, आणि ह्यातून 1,40,000 आपल्याकडे पैसे होते. 1,40,000 मायनस 76,160 असा जो सरप्लस आहे मायनस केलेला, हा आला 63,840. की जेव्हा की ही पण आपली टोटल किती होती, ही पण 63,840. म्हणजे आपला सरप्लस अकाउंट काय झालं आहे,
टॅली झाला आहे. समजलं? सरप्लस अकाउंटमध्ये काय करायचं, 2 ॲटम्स रिड्युसिंग सरप्लस काय करायचे ते घ्यायचे आणि त्यातून ॲटम्स कॉन्ट्रीब्युटिंग टू सरप्लस म्हणजे ही अमाऊंट जास्त असते, ही अमाऊंट वरच्या अमाऊंटमधून लेस केली की काय झालं, सरप्लस झाला. समजलं? सोपा प्रॉब्लेम घेतला होता. वेळ मिळाला तर आणखी एक घेईन आणि पुढच्या म्हणजे पुढच्या टॉपिकच्या नोट्स तयार आहेत, त्या मी तुम्हाला सेंड करणार आहे. तुमची एक्झाम पण आता लवकरच सुरू होईल. ओके, बाय बाय.